असंही यांना म्हणता येत नाही की बाबा जे FIR रजिस्टर केलं, जे दिग्विजय पाटलांवर केलं, तर आपल्याला थातूरमातूर उत्तरं काय दिली तर बावनकुळेंनी की नाही ह्याच्यात ज्यांच्यामध्ये झालं ते अग्रीमेंट त्यांचं नाव घातलं गेलं. आता बाकीचा जो हे आहे ती समिती करेल किंवा पोलीस करतील. तर ती म्हणजे कमाल म्हणायला पाहिजे. FIR हॅज टू बी डन बिटवीन द टू पार्टीज अँड द अदर पार्टी वॉज अमेडिया एंटरप्राइजेस LLP. त्यांचं नाव यायला हवं ते होतं. म्हणतात की सही दिग्विजय पाटलांची सिग्नेटरी ते आहेत, त्यांना ऑथराईज केलं तर सिग्नेटरी म्हणून त्यांच्यावरती FIR आहे, पार्थ पवारांवरती नाही. म्हणूनच मी पूर्ण त्या दिवशी LLP कायदा वाचून दाखवला की LLP कायदा जो आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 क्लिअरली सेज दॅट जेव्हा केव्हा एक फ्रॉड होतं या कंपनीमध्ये विथ अन इंटेंट टू डिफ्रॉड अदर्स, तेव्हा दिस बिकम्स अनलिमिटेड, लायबिलिटी बिकम्स अनलिमिटेड आणि एव्हरी पार्टनर इज लायबल टू द फ्रॉड. फक्त त्यांना केव्हा वाचवता येतं की जेव्हा एखाद्या पार्टनरला कल्पनाच नसते की अमुक डील झालं आहे. इथे तर पार्थ पवारनी 1 महिना आधी पूर्ण ते लेटर बनवूनच दिलं होतं की याच्या पुढचे सगळे व्यवहार हा दिग्विजय पाटील करेल आणि ह्या दिग्विजय पाटलांना DICला लिहायला किंवा सह्या करायला त्याची अथॉरिटी आम्ही देतो आहे. म्हणजे दिस हॅज बीन क्लिअरली विथ द नॉलेज ऑफ पार्थ. त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडूच शकत नाही आहे. अँड दिस इज मी कायदे म्हणून मी कायदे एक्सप्लेन करते की कुठल्या कायद्याने हे कॅन्सल होऊ शकत नाही. तर आत्ताच्या घटकेला आपण परत एकदा ते कॅन्सलेशनच्या मुद्द्यावर येऊया. हे कॅन्सलच मुळात नाही होऊ शकत.